पण मस्त फुकटमध्ये मसाज घेतो आम्ही. हा हा, मागे असंच होतं ते पूर्ण पाठ अशी पीठ मळतात. मी नाही घेणार कधी आयुष्यात, किती पण पैसे मिळाले तरी मी नाही घेणार आयुष्यात इलेक्ट्रिक. मोती पण बंद कर, ती कशाला उघडली? अरे मला गोरा दिसायला आवडतं आणि ते वरचं उघडलंय. का म्हणतो मी काळा दिसतो. आता हाय तर दिसणारच ना, आता काय करू. एक नंबर गाडी आहे रे. MG आहे, MGची EV9 ना, M9 आईच्या गावात M9. M9 ही ऑलमोस्ट रिप्लिका आहे. मला एकदम डिक्टो ही वाटते वेलफेअर. काहीच फरक नाही यार, सगळं सेम दिलंय, फक्त नाव MG आहे आणि इलेक्ट्रिक आहे. ऑफकोर्स दोघांचं कम्पॅरिझन नाहीच आहे. वेलफेअरचं आणि MGचं कम्पॅरिझन बिलकुल नाही आहे. जे कम्पॅरिझन करतात ना ते एकदम चुकीचे आहेत. MG किती झालं काही झालं तरी इलेक्ट्रिक गाडी आहे आणि शेवटी चायनीज ब्रँड आहे. पण गाडी बाप दिली आहे. 60-70 लाखाची गाडी आहे, पण आतमध्ये जर बसून बघाल ना एक नंबर आहे. खूप स्पेशियस आहे, खूप स्पेशियस. जर आपण गरवारे प्रीमियम PPF करतोय, ह्याला ऑलमोस्ट 2 रोल लागणार आहेत. खुल जा सिम. एक नंबर. तू गाडी का इज्जत निकाल रहा है कमलेश. वाह रे वाह, हे अलग ही टशन आहे गाडी. आतून बघायची का गाडी? आतून बघायची. मस्त फिनिश आहे. सॉफ्ट टचच नाही, हे सॉफ्ट नाही, हार्ड टच आहे. हे सॉफ्ट टच आहे. प्रीमियम तर आहे. एक प्रॉब्लेम काय माहिती आहे या इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये बसल्यावरती, तो ना ह्याला फीलच येत नाही. इकडे बटन्स नाहीत, काय नाही, गिअर नाही, गाडी चालू बंद काहीच कळत नाही. म्हणजे गाडी तसं ना जान असते, पॉवर असते. गिअर टाकतो आपण, क्लच असतो, सगळं असतो, सगळीकडे बटन्स असतात, काहीच नाही. हो ना, पूर्ण मोकळे. हे सगळं टच आहेत, टचवरती आहे सगळं, एकही बटन नाही. आणि मला पर्सनली ना बटन्स आवडतात, मला हे आवडत नाही. मी नाही घेणार कधी आयुष्यात, किती पण पैसे मिळाले तरी मी नाही घेणार आयुष्यात इलेक्ट्रिक. हां, नो इलेक्ट्रिक. पण कम्फर्ट पाहिजे तर हे आपण हे गाठपण मारतोय, एफर्ट करतोय. इलेक्ट्रिक गाडी कोण वापरत असेल तर नो ऑफेन्स, सॉरी, पण मला पर्सनली इलेक्ट्रिक गाडी तेवढी फॅसिनेट करत नाही. कामाला सुरुवात करूया आपण आता, काय बोलतो? भरपूर टाइमपास झाला. चलो लेट्स स्टार्ट द वर्क. माणसाला थोडा डाऊट आला म्हणून मी सगळा पेंट चेक करतोय, कुठे क्लिअर कोट एक्स्ट्रा आहे का, कुठे रिपेंट झाली का गाडी. आपण तो सगळा पेंट चेक करतोय. आणि कधी काय होतं बऱ्याचदा काय होतं, गाडी शोरूममधून जेव्हा आपल्या गोडामध्ये उभी असते तेव्हाच काही लोक गडबड करतात, ठोकून देतात, काय काय गोष्टी करतात. ऑलमोस्ट पेंट 120-130, म्हणजे पेंट क्वालिटी खरंच खूप चांगली आहे गाडीची. 140, आता 140 मायक्रॉन्समध्ये कधी कोणत्या गाडीचा पेंट जनरली आपण बघत नाही. म्हणजे आता जवळपास आपण MGच्या बऱ्याच गाड्या केल्या, पण एवढा थिकनेसचा पेंट कोणत्या गाडीमध्ये नव्हता. थिकनेस खूप चांगला आहे. 100 मायक्रॉनच्या वरतीच पेंट आहे. जेवढा पण आपण चेक केला ना, सगळं 100 मायक्रॉनच्या वर. हे निघाला नाही 132. रिपेंट नहीं है गाड़ी, सब पेंट पूरा. हाँ, ग्लास रफ था, शायद गाड़ी खड़ा रहेगा किसी जगह पे और दूसरा गाड़ी का पेंट उड़ा रहेगा. हल्का रफ है ना, कलर पड़ता है ना, कमरे से देखा है. हाँ, दरवाजे पे नहीं वो सही है. क्या निकल गया? तो अभी पॉलिश कर दिया ना उसने गाड़ी, रफनेस निकल गया पूरा. डोंट वरी. चला PPF ला कामाला स्टार्ट करूया आपण.
मस्त फुकटमध्ये मसाज घेतो आम्ही. हा हा, मागे असं होतं ते पूर्ण पाठ अशी एकदम असं पीठ मळतात. निडिंग चालू आहे. निडिंग. नकलिंग पण आहे याच्यात. सिलेक्ट कर नकलिंग. हा काय कॅट वॉक सिंगल रो भारी आहे. मस्त आहे. 2-2 पॉइंट. वेस्ट दिसतो मी. क्लॅरिटी मस्त आहे एकदम त्याची. प्रॉपर टी व्ही लागला तिकडे. काय गाडी आहे. म्हणजे एम जीने जे डेव्हलप केलं आहे मॉडेल त्यांचं ऑलमोस्ट मी वेलफेअरमध्ये पण बसलो आहे. एवढीच मोठी गाडी आहे आणि प्रीमियम आहे. ड्रायव्हर सीटमध्ये पण मसाज सीट आहे. सगळ्या सीट्स प्रीमियम आहे. सगळी गाडीच प्रीमियम आहे. मजा आली. मी चालवली आता गाडी. तर या गाडीवर तर PPF आपण काल रात्री कंप्लीट केलेलं आहे. सगळी कामं झाली आहेत. आता गाडीची डिलिव्हरी आहे. हा व्हिडिओ खूप कॅज्युअल केला आहे कारण मला स्वतःलाच वेळ नव्हता. जसं जमेल तसं व्हिडिओ करायचे होते म्हणून त्या गाडीचा व्हिडिओ आपण अशा पद्धतीने केला आहे. थोडा वेगळा आहे. तुम्हाला जर आवडत नसेल किंवा आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. ह्या गाडीवरती काम करताना 2 गोष्टी काय वेगळ्या तुम्हाला सांगतो. आता गाडी तुम्हाला एवढी भली मोठी दिसते पण हिच्यावरती काम करताना जास्त टाईम नाही लागला कारण सगळे पॅनल स्ट्रेट आहेत. जास्त डिफिकल्टी येतच नाही गाडीमध्ये कारण बंपर पण व्यवस्थित आहे. थोडाफार प्रॉब्लेम होतो बंपरमध्ये पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यात आणि कमी वेळ लागला PPF करताना. पण PPFचे 2 रोल आपण यात यूज केलेले आहेत. तर ह्या गाडीचा हा एक मायनस पॉईंट आहे. तुम्हाला एका रोलमध्ये ही गाडी होत नाही. एवढी मोठी अवॉर्डेबल गाडी आहे कशी होणार एका रोलमध्ये. सो मित्रांनो आता बघा तुम्ही आफ्टर शॉट्स. थांब ना जरा. रात्री वरतून पडेल खाली आपलंच काम वाढेल परत. मोती पण बंद कर. ती कशाला उघडले. अरे मला गोरा दिसायला त्यांनी ते वरचं उघडलंय. का म्हणतो मी काळा दिसतो. आता हाय तर दिसणारच ना. आता काय करू. चला तो व्हिडिओ संपवायचा म्हणून त्यांनी ते खोलल्यावरचं मला तो गोरा दाखवतोय. जरा एडिट करून दाखव ना गोरा असं करण्यापेक्षा. ठीक आहे आता व्हिडिओ संपवतो आपण. हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्यामुळे नाही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू सो मच. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील डाऊट्स असतील बिंदास विचारा. फोन नंबर पण देतो आहे. बिंदास फोन करा. आणि हां तुम्ही सबस्क्राईब करत नाही मित्रांनो सबस्क्राईब करा जरा प्लीज 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 रिक्वेस्ट करतो तुम्हाला. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल थँक्यू सो मच. बघत राहा डिटेलिंग योगी. थँक्यू.